नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण चिकन किमा बनवणार आहोत। तर चिकन किमा बनवायला एकदम इझी आहे। किमा तर आपल्याला रेडीमध्ये मिळतो। तर त्याच्यासाठी आपण आधी घ्यायचं आहे किमा आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट। त्याच्यानंतर घ्यायचं आहे दोन कांदे आणि 2 टोमॅटो। कांदे आणि टोमॅटो पूर्णपणे चॉप करून घ्यायचे। तुम्ही पेस्ट करून घेतलात तरी चालेल, पण चॉपिंग एकदम बारीक करायचं आहे। त्याच्यानंतर तेल गरम करून त्याच्यामध्ये तमालपत्र घालून घ्यायचं आहे। तमालपत्र घातल्यानंतर कांदा घालायचा आहे। कांदा एकदम मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता आम्ही एकदम गुलाबी रंगावर छान परतून घेते, जेणेकरून कांद्याचा चरचरीतपणा निघून जाईल। आता कांदा शिजत आलेला आहे। आता कांदा शिजत आल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मीठ ॲड करू शकता। मी आधी नाही केलं आहे, तुम्ही करू शकता, आणखीन मस्त शिजतो। आता व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला। टोमॅटो पण एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे, तोही शिजवून घ्यायचा आहे। आता किमा स्वच्छ धुवून घेऊया आपण। तर किमा स्वच्छ धुतल्यानंतर त्याला लिंबूने मॅरिनेट करायचं आहे, जेणेकरून तो मोकळा आणि असा कलर त्याचा व्यवस्थित आला पाहिजे किम्याचा। तर इथे आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे। आता त्याला हळद, मीठ आणि लिंबू मी लावून घेते। तर ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करते आहे। हे आता अर्धं शिजलं आहे, थोडं अजून बाकी आहे। तर व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घेऊया। थोडं बाकी आहे, ते व्यवस्थित शिजून आलं की त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेला किमा ॲड करूया। हळद ॲड केली आहे, कारण किम्याला मी लावली आहे म्हणून इथे फक्त थोडीशी ॲड करते आहे। तुम्ही जर नुसतं इथे डायरेक्ट ॲड करणार असाल तर 1 चमचा घ्या। मी आता रोजच्या घरगुती वापरातला मसाला आणि गरम मसाला दोन्ही ॲड केलेला आहे। तुम्ही रेडीमेड किम्यासाठी कोणता मसाला वापरणार असाल तोही चालेल। आता बघा प्रॉपर शिजून आलेलं आहे ते। कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मसाल्याचा आपण इथे वापर करणार आहोत, आलं लसूण मिरची पेस्ट। ते सुद्धा छान शिजून आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी किमा ॲड केलेला आहे। किमा तुम्हाला असा गठ्ठा असा दिसेल, पण तो आपोआप मोकळा होतो। जसा शिजत जातो तसा तो बुर्जी टाईप मोकळा होत जातो। आता बघा 5 मिनिटांनी मी तुम्हाला हे परत दाखवते। तर तो व्यवस्थित मोकळा झालेला आहे। मोकळा यासाठी झालेला आहे की चिकनला आपलं थोडंसं पाणी सोडतं चिकन, तर पाण्यामुळे ते शिजून यायला पण मदत होते आणि टेस्ट पण छान येते। पण तुम्ही वरून जर पाणी ॲड करणार असाल तर ते गरम ॲड करायचं आहे। सो मी आता गरम पाणी ॲड करून कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घाला। आपण ॲड केलेलं जेमतेम अर्धा कप पाणी असेल गरम, आणि ते चिकनला सुटलेलं पाणी हे एकदम मिळून आलं आहे। आता या लेवलला त्याच्यावरती आपण चिरलेली बारीक कोथिंबीर ॲड करूया, म्हणजे त्याचा पण सुवास त्याच्यामध्ये छान येईल। तर बघा इथे आता मी कोथिंबीर ॲड केली आहे, तुम्ही जास्त पण ॲड करू शकता। मी थोडी लावली आहे, कारण आपण सर्व जेव्हा करणार आहोत तेव्हा पुन्हा पर प्लेट कोथिंबीर आपण टाकतो। आता हे मी आता पावाबरोबर खायचं आहे म्हणून थोडासा रस्सा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून एकदम ड्राय वाटू नये खातेवेळी। कारण ब्रेडबरोबर ज्या लेवलचं पाहिजे त्या लेवलचं मी ठेवलं आहे। तुम्ही याच्यापेक्षा घट्टसुद्धा बनवू शकता बुर्जी टाईप। तर आपला किमा आता रेडी आहे। कांदा, टोमॅटो आणि लिंबूबरोबर मी सर्व केलेलं आहे। तुम्ही साधेवाले पाव